झोपेत इराने नकळत अर्णवचा हात धरला आणि त्या एका स्पर्शाने अर्णवच्या मनात दडलेल्या भावनांना पहिल्यांदाच शब्द मिळू लागले. नमस्कार, मी यशस्वी. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 17वा भाग ऐकणार आहोत. सूप संपल्यावर अर्णवने औषध तिच्या हातात दिलं आणि म्हणाला, हे घ्या औषध आणि मग आराम करा. इराने काहीही न बोलता ते औषध घेतलं आणि बेडवर झोपून डोळे मिटले. तापामुळे तिला अशक्तपणा आला होता. अर्णवने तिच्यावर नीट ब्लँकेट ओढून दिलं. खिडकी बंद केली. फॅनचा स्पीड थोडा कमी केला. पाण्याची बाटली तिच्या जवळ ठेवली. तो सगळं इतकं बारकाईने करत होता जणू काही त्याला इराचा प्रत्येक त्रास जाणवत होता. आता पुढे. इराने तेवढ्यात डोळे उघडले आणि सरांकडे बघून म्हणाली, सर, तुम्ही किती काळजी घेत आहात माझी. आता मलाच लाज वाटते आहे. अर्णव, शांत, एकदम शांत व्हा बरं. काही बोलू नका, फक्त झोपा. इरा सरांनी सांगितल्याबरोबर परत डोळे मिटते व झोपून जाते. अर्णव तिच्याकडे काही क्षण एकटक बघत राहतो. तो तिच्यामध्ये हरवून जातो. मग थोड्या वेळाने स्वतःच भानावर येतो व त्याचे ऑफिसचे काम करत त्याच रूममधील डेस्कवर बसतो. थोड्या वेळाने इराला जाग येते व ती डोळे किलकिले करून इकडे तिकडे बघायला लागते. तिला अर्णव सर तिच्या रूममधील डेस्कवर काम करताना दिसतात. त्यांना पाहून ती विचार करायला लागते, खरंच हा माणूस एवढा मोठा असून देखील त्याचे पाय जमिनीवर आहेत. त्यांना त्यांच्या पैशांचा अजिबात गर्व नाही आहे. हे तर त्यांच्या वागण्यातून जाणवतेच आहे. पण मगाशी सर बोलले, अगदी तशीच काळजी ते माझ्यासारख्या इतर एम्प्लॉईची पण घेत असतील का? इराच्या मनात हा विचार आल्यावर तिचे मन थोडेफार खट्टू झाले. तेवढ्यात अर्णवचे तिच्याकडे लक्ष जाते. इरा जागी झालेली बघून ते तिला म्हणतात, अरे मिस इरा, तुम्ही उठलात पण? कसं वाटतंय आता? औषधाने काही फरक पडला का? इरा त्यांच्या प्रश्नांमुळे तिच्या विचारांमधून बाहेर येते आणि त्यांना उत्तर देत बोलते, हो, आता बरंच बरं वाटतंय. मगाशी खूपच अशक्तपणा आलेला. अर्णव, अहो येणारच. किती ताप आलेला तुम्हाला. पण अचानक ताप कसा आला तुम्हाला? रात्री वाटत असणारी भीती जास्तच मनावर घेतलेलीत वाटतं. अर्णव हलकेसे स्मित करत म्हणाला, इरा, माहीत नाही, बहुतेक अचानक बदललेल्या हवेने हा त्रास झाला असावा. पण सर, खरंच तुमचे खूप खूप आभार. पण खरंच सांगू तर तुम्ही माझे बॉस आहात आणि तुम्ही माझी काळजी घेताय हे बघून मला खरंच खूप ऑड वाटत होतं. अर्णव, अहो त्यात ऑड काय वाटून घ्यायचं? आपण बॉस आणि एम्प्लॉईच्या नात्याच्या पलीकडे दोन माणसे आहोत आणि माणुसकीच्या नात्याने एवढे तर करायलाच हवे. इरा त्यांच्या या बोलण्यावर हलकीशी हसली. अर्णव, मिस इरा, मला असे वाटते तुम्ही अजून थोडा आराम करा, म्हणजे अगदी ठणठणीत बऱ्या व्हाल. इरा, सर नको, आपलं काम. अर्णव, कामं होत राहतात हो, आधी तब्येत महत्त्वाची. इराने यावर फक्त मान हलवली आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे झोपून गेली. अर्णव तिला झोपलेली पाहून परत डेस्कजवळ बसून त्याचे ऑफिसचे काम करू लागला. इरा शांतपणे झोपलेली होती. खोलीत हलकीशी शांतता पसरली होती. ताप आल्याने इराचा चेहरा फिकट दिसत होता, पण तिच्या शांत श्वासामध्ये एक स्थिरता होती आणि त्या स्थिरतेकडे अर्णवचं लक्ष वारंवार जात होतं. तो डेस्कसमोर बसला होता, लॅपटॉपवर काही काम टाईप करत. फाईल्स उघडल्या होत्या. मेलबॉक्समध्ये भरमसाठ मेल आले होते, पण त्याची बोटं कीबोर्डवर थांबत होती. मनात असंख्य विचार आणि लक्ष सतत इरावरच. काही क्षणांनी तो अनायासे तिच्याकडे वळे, तिचा चेहरा पाहे आणि पुन्हा आपल्या जागेवर बसून काम करण्याचा प्रयत्न करे. पण त्याचे मन मात्र त्या शांत झोपलेल्या चेहऱ्यातच हरवून जात असे. काय झालंय मला? एखादी एम्प्लॉई आजारी पडली आहे तर इतकं का मन हलतंय माझं? अर्णव स्वतःलाच प्रश्न विचारत होता. ही फक्त माझ्यासोबत एका प्रोजेक्टवर काम करणारी मुलगी आहे. मग असं का वाटतंय की तिचा प्रत्येक त्रास मला जाणवतोय? तो विचार करत असतानाच त्याला तिच्या श्वासाचा आवाज थोडा वेगळा जाणवला. जणू काही ती अस्वस्थ होती. तो पटकन उठून तिच्या जवळ आला. इरा झोपेतच थोडी कुरकुरली. तिच्या भुवया एकत्र आल्या. ओठावर हलकासा त्रास दिसला.
अर्णवने लगेचच तिच्या कपाळावर हात लावून तिचा ताप चेक केला आणि म्हणाला, अरे रे, ताप तर पुन्हा वाढलाय. त्याचा आवाज काळजीने भरलेला होता. तो लगेच बाथरूममध्ये गेला. तिथून एक स्वच्छ टॉवेल घेऊन आला. किचनमध्ये जाऊन गरम पाणी देखील घेऊन आला. तो टॉवेल त्याने गरम पाण्याने ओला केला आणि पिळून काढला. त्या क्षणी अर्णव जणू डॉक्टरच झाला होता. हळूवारपणे त्याने टॉवेल इराच्या कपाळावर ठेवला. इराच्या श्वासात एक क्षणभर थरथर जाणवली आणि अचानक झोपेतच तिने आपला हात हलकासा पुढे केला आणि अर्णवच्या मनगटाला पकडून ठेवला. अर्णव जागेवरच थबकला. तो काही क्षण तसाच उभा राहिला. इरा झोपेत होती. तिला काही भान नव्हतं, पण तिच्या त्या छोट्याशा स्पर्शाने त्याच्या मनात कुठेतरी काहीतरी हललं. एक उबदार भावना, एक कोमल असे स्पंदन. त्याने आपला हात हलकेच तिच्या हातातच राहू दिला. काही सेकंद, जास्त नाही. मग त्याने सावकाश तिच्या हाताला परत बेडवर ठेवलं. अर्णवच्या चेहऱ्यावर एक हळवं, न सांगता येणारं स्मित उमटलं. त्याने परत टॉवेल बदलला. तिचं ब्लँकेट नीट केलं. हवा थंड वाटत असल्याने खिडक्या बंद केल्या आणि मग तिच्या श्वासातील थरथर कमी होत असल्याचे पाहून तो थोडा निर्धास्त झाला. त्या क्षणी इराने हलकेच डोळे उघडले. तिच्या नजरेसमोर तिला अर्णव उभा असलेला दिसला. त्याच्या डोळ्यात तिला काळजी जाणवली. इरा मंद आवाजात म्हणाली, सर, काय झालं? तुम्ही असे इथे का उभे आहात? असे विचारत इरा जागेवरून उठायला लागली. तेवढ्यात तिला परत झोपवत अर्णव म्हणाला, मिस इरा, उठू नका बरं तुम्ही. तुमचा ताप परत वाढला होता. तुम्ही थरथरत होता. म्हणून गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल तुमच्या कपाळाला लावत होतो. तुम्हाला बरं वाटावं म्हणून उभा होतो इथे. असे बोलणे झाल्यावर दोघांचे डोळे क्षणभर एकमेकात अडकून राहिले. जणू काही वेळ अचानकपणे थांबला होता. थोड्या वेळाने वास्तवात परत येत अर्णव तिला म्हणाला, मिस इरा, तुम्ही झोपा आता, नाहीतर तुमचा ताप वाढेल. इरा, हो झोपते. असे म्हणून इराने परत बेडवर झोपून डोळे मिटले. तेवढ्यात अचानक पाऊस सुरू झाला. थेंबांचा आवाज खिडकीतून हळूवारपणे येत होता. टप टप टप. जणू वातावरणही त्यांच्या मधल्या शांत भावनांना साक्ष देत होतं. अर्णव तिच्या जवळून थोडा मागे सरकला आणि खुर्चीवर बसला, पण त्याचे लक्ष कामात काही केल्या लागतच नव्हते. त्याची नजर सारखी जात होती ती फक्त त्या शांतपणे श्वास घेणाऱ्या मुलीकडे. तुम्हाला आलेल्या तापामुळे मला तुमची एवढी काळजी का वाटत आहे मिस इरा? तो मनातल्या मनात पुटपुटला. मला हे समजत नाही आहे, पण स्वतःला थांबवताही येत नाहीये. इराने झोपेतच थोडी हालचाल केली. अर्णव पुन्हा तिच्याकडे झुकून पाहू लागला. जणू तिची तब्येत आता तरी स्थिर आहे ना याची तो खात्री करून घेत होता. खोलीत फक्त पावसाचा आवाज भरलेला होता आणि सोबतीला होती ती 2 श्वासांच्या लयीत उभी राहिलेली एक शब्दांविना तयार होत जाणारी ओढ. इराच्या तब्येतीत सुधारणा होईल का? अर्णवला इराबद्दल इतकी काळजी का वाटते? इरा ही अर्णवच्या आयुष्यातील स्पेशल पर्सन आहे की फक्त एका ऑफिसच्या प्रोजेक्टमध्ये त्याच्यासोबत काम करणारी मुलगी? काय असेल त्या दोघांमधील नाते? जाणून घ्यायचे असेल तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.